तर देशाचं राष्ट्रगीत जनगण मन नाही तर वंदे मातरम पाहिजे। गोधाधाम से मठाधिपती रामगिरी महाराजांनी हे विधान केलेलं आहे। रवींद्रनाथ टागोरांनी पंचम जॉर्ज याची स्तुती करताना जनगण मन गायलं होतं। रामगिरी महाराजांनी राष्ट्रगीतावरती हे मोठं विधान केलंय। तर राष्ट्रगीताचं विश्लेषण केलं अपमान नाही असं स्पष्टीकरण देखील रामगिरी महाराजांनी दिलं। चित्रपट सुरू होण्याच्या आधी राष्ट्रगीत आपण ऐकलं। हे गीत 1911 मध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी कलकत्त्याला गायलं। रवींद्रनाथ टागोरांनी कलकत्त्याला गायलं, कोणासमोर गायलं? जॉर्ज पंचम समोर गायलं। ब्रिटिश काळामध्ये ज्यांनी भारतावर राज्य केलं त्या काळामध्ये ज्यांनी शिक्षण संस्था चालवल्या त्यांना ब्रिटिशांना धरून चालवावं लागत होतं आणि म्हणून त्यांनी ब्रिटिशांची स्तुती केलेली आहे आणि या स्तुतीवरून त्यांना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे। म्हणून खरं राष्ट्रगीत हे वंदे मातरम हे झालं पाहिजे। नाही, विषय आहे मान अपमान विषय नाही, हे विश्लेषण आहे। अपमान करण्याचा विषय नाही, सत्य मांडणं याला जर तुम्ही अपमान म्हणत असाल तर मग ते दुर्दैव आहे। जे सत्य आहे ते मांडलेलं आहे। कदाचित हा विषय इतिहास जो आहे तुम्ही शोधा, जे मी बोललेलो आहे ते असत्य तुम्हाला वाटत असेल तर मग तुम्ही त्या विषयावर सांगू शकता किंवा बोलू शकता, विश्लेषण करू शकता। आम्ही विश्लेषण केलेलं, अपमान हा विषय नाही।